गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण रिडक्शन फॉर्म्युली बघितले होते. आज इंटेग्रल कॅल्क्युलसच्या लेक्चर नंबर 32 वर आपण काही एक्झाम्पल घेणार आहोत. एक्झाम्पल 28 ऑन पेज नंबर 32. इफ in which is equal to integral 0 to a in bracket a चा वर्ग minus x चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर n into dx कॉमा n इज ग्रेटर दॅन 0 यांची किंमत काय असली पाहिजे? 0 पेक्षा मोठी असली पाहिजे. जर 0 असेल तर त्याचं काय होईल? इंटेग्रल 0 to a dx येऊन जाईल. Then prove that 2n plus 1 ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर in which is equal to 2n a चा वर्ग I ला सफिक्स n minus 1. Hence evaluate integral 0 to a in bracket a square minus x square to the power 3 dx. सगळ्यात पहिले आपल्याला या इंटेग्रल वरून हे रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे आणि मग या रिझल्ट वरून यांची किंमत 3 सबस्टिट्यूट करून हा रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. सोल्युशन. We have in which is equal to integral 0 to a in bracket a चा वर्ग minus x चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर n into dx which is equal to integral 0 to a 1 into in bracket a चा वर्ग minus x चा वर्ग त्याला पॉवर n into dx. इंटेग्रेशन बाय पार्ट ने आपल्याला हे सोडवता येईल. फर्स्ट फंक्शन a चा वर्ग मायनस x चा वर्ग टू द पॉवर n अँड सेकंड इज 1. मग a चा वर्ग मायनस x चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर n इंटू इंटेग्रेशन ऑफ dx इज x लिमिट्स फ्रॉम 0 टू a मायनस इंटेग्रल लिमिट फ्रॉम 0 टू a n डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन n इन ब्रॅकेट a चा वर्ग मायनस x चा वर्ग raised to n minus 1 and derivative of a square minus x square is minus 2x and integration of dx is x into dx. अप्पर लिमिट जर ठेवली तर a चा वर्ग मायनस a चा वर्ग 0 होऊन जाईल आणि 0 मल्टिप्लाय एनिथिंग 0 येऊन जाईल. लोअर लिमिट ठेवलं तर 0 into anything is again 0 होऊन जाईल. So which is equal to हा मायनस हे 2 हे n 2n इंटेग्रल 0 टू a इन ब्रॅकेट a चा वर्ग मायनस x चा वर्ग रेस टू n मायनस 1 इंटू x स्क्वेअर dx. आता इथं a स्क्वेअर आणि मायनस a स्क्वेअर ऍड केलेला आहे. आपल्याजवळ x स्क्वेअर होतं त्याला आपण मायनस x स्क्वेअर लिहिलं त्यामुळे मायनस इथं घ्यावं लागेल. म्हणून विच इज इक्वल टू मायनस 2n इंटेग्रल 0 टू a इन ब्रॅकेट a चा वर्ग मायनस x चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर n मायनस 1 इंटू दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये a चा वर्ग मायनस x चा वर्ग मायनस a चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट इंटू dx. आता काय करायचं? a चा वर्ग मायनस x चा वर्गनी मल्टिप्लाय करायचं एक वेळा आणि एक वेळा मायनस a स्क्वेअर ने मल्टिप्लाय. So which is equal to minus 2n integral 0 to a ब्रॅकेट मध्ये a चा वर्ग मायनस x चा वर्ग टू द पॉवर n मायनस 1 आणि a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ने जर मल्टिप्लाय केलं तर त्याला पॉवर 1 त्याच्यामुळे 1 1 कॅन्सल होऊन जाईल आणि n शिल्लक राहील dx प्लस 2n a चा वर्ग हा मायनस आणि हा मायनस प्लस 2n a चा वर्ग इंटेग्रल 0 टू a इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट टू द पॉवर n मायनस 1 dx. परंतु हे तर आपला ओरिजिनल इंटेग्रल आहे त्यामुळे विच इज इक्वल टू मायनस 2n in म्हणजे i ला सफिक्स n प्लस 2n a चा वर्ग i ला सफिक्स n मायनस 1 जो की आपल्याला हा रिझल्ट प्रूव्ह करायचा होता त्या टर्म इथे आलेल्या आहे. मग आता हे जर आपण लेफ्टला नेलं तर हेन्स 2n प्लस 1 कारण की लेफ्टला काय आहे? in आहे. मग in टेकन आउट कॉमन 2n प्लस 1 इन ब्रॅकेट इंटू in which is equal to
2na चा वर्ग आय ला सफिक्स n मायनस 1, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा, आणि हा आपला रिझल्ट प्रूव्ह झाला. आता या रिझल्ट वरून हेन्स इव्हॅल्युएट 0 to a चा वर्ग मायनस x चा वर्ग ब्रॅकेट कंप्लीट त्याचा क्यूब dx. याचा अर्थ काय हो, यांची किंमत 3 सबस्टिट्यूट करावं लागेल. मग नाव I3 इज इक्वल टू आपल्याला काढायचं आहे. काय काढायचं आहे? I3 विच इज इक्वल टू 0 to a इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट त्याला पॉवर 3 इंटू dx. पुटिंग n इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट 3 दोन्ही 6 प्लस 1 7 आय ला सफिक्स 3 विच इज इक्वल टू 3 दोन्ही 6 a चा वर्ग आय ला सफिक्स 2. दिस इम्प्लाइज I3 इज इक्वल टू 6a चा वर्ग अपॉन 7 I2. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता I2 काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 मध्ये n इज इक्वल टू 2 ठेवावं लागेल. पुटिंग n इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट. मग 2 इंटू 2 4 प्लस 1 5 I2 5 आय ला सफिक्स 2 विच इज इक्वल टू 2 इंटू 2 4 a चा वर्ग आय ला सफिक्स 1. दिस इम्प्लाइज आय ला सफिक्स 2 विच इज इक्वल टू 4a चा वर्ग अपॉन 5 इंटू I1. हे इक्वेशन मिळालं तुम्हाला 3. आता I1 ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला इक्वेशन 1 मध्ये n इज इक्वल टू 1 ठेवावं लागेल. पुटिंग n इज इक्वल टू 1 इन 1 कॉमा वी गेट. मग 2 इंटू 1 म्हणजे 2 2 प्लस 1 म्हणजे 3 I1 विच इज इक्वल टू 2a चा वर्ग I0 2a चा वर्ग I0. दिस इम्प्लाइज I1 इज इक्वल टू 2a चा वर्ग अपॉन 3 I0. परंतु I0 ची व्हॅल्यू जर आपण इथे 0 ठेवली, दिलेल्या इंटेग्रल मध्ये n इज इक्वल टू 0 ठेवली, तर काय मिळते हो? इंटेग्रल 0 टू a इन ब्रॅकेट a चा वर्ग मायनस x चा वर्ग रेस टू पॉवर 0 dx. मग ती व्हॅल्यू आपण इथे लिहिली विच इज इक्वल टू 2a चा वर्ग अपॉन 3 इंटेग्रल 0 टू a इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर टू द पॉवर 0 dx. दिस इम्प्लाइज I1 इज इक्वल टू 2a चा वर्ग अपॉन 3 इंटेग्रल 0 टू a dx which is equal to 2a चा वर्ग अपॉन 3 याचं इंटिग्रेशन x लिमिट्स फ्रॉम 0 टू a. आणि जर अप्पर लिमिट ठेवली तर 2a चा वर्ग इंटू a म्हणजे 2a चा क्यूब अपॉन 3. लोअर लिमिट जर ठेवली तर 0 इंटू एनिथिंग इज 0 येऊन जाईल आणि हे इक्वेशन मिळालं तुम्हाला 4. आता फ्रॉम इक्वेशन 2 3 and 4 what happened? I3 is equal to I3 is equal to इंटेग्रल 0 टू a ब्रॅकेट मध्ये a चा वर्ग मायनस x चा वर्ग त्याचा पॉवर 3 dx विच इज इक्वल टू I3 ची व्हॅल्यू 6a चा वर्ग अपॉन 7 इंटू I2 ची व्हॅल्यू इंटू 4a चा वर्ग अपॉन 5 इंटू I1 ची व्हॅल्यू 2a चा क्यूब अपॉन 3. हा 3 या 6 सोबत कटला म्हणजे इथं राहिला 2 इंटू 4 8 इंटू 4 16 डिवाइडला 7 इंटू 5 35 a चा वर्ग इंटू a चा वर्ग a ला घात 4 इंटू a ला घात 3 a ला घात 7. म्हणजे काय मिळालं तुम्हाला? इंटेग्रल 0 टू a इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर टू द पॉवर 3 dx which is equal to 16 upon 35 into a raised to 7. Next example 29 on page number 33. If in which is equal to integral x raised to n into bracket मध्ये a minus x to the power 1 by 2 dx, then prove that 2n plus 1 in bracket outside the bracket in which is equal to 2an I ला suffix n minus 1 minus 2 x raised to n in bracket a minus x raised to 3 by 2 and hence evaluate 0 to a
एक्स स्क्वेअर अंडर रूट ए एक्स मायनस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. मित्र हो, हे दोन रिझल्ट आपल्याला प्रूव्ह करायचे आहेत. पहिले हे रिझल्ट प्रूव्ह करावं लागेल अँड देन दिस रिझल्ट शो what is the value of integral 0 to a x square into under root ax minus x square dx. Solution: let in is equal to integrate x raised to n in bracket a minus x to the power 1 by 2 dx. इंटिग्रेटिंग बाय पार्ट्सचा फॉर्म्युला वापरायचा आहे. x raised to n हा फर्स्ट फंक्शन यूज करायचा आहे. So which is equal to x raised to n in bracket integration of this is a minus x to the power 3 by 2 upon 3 by 2 into minus 1, but denominators 3 by 2 can be written in numerator minus 2 by 3. So minus 2 by 3 in bracket a minus x to the power 3 by 2. This minus sign of this a minus x इंटिग्रेशन केल्याच्या नंतर या x चा कोएफिशिएंट जो असतो तो मायनस होतो. सो मायनस इंटेग्रल derivative of first function n x to the power n minus 1 into integration of second is same minus 2 by 3 in bracket a minus x to the power 3 by 2 bracket complete into dx. So which is equal to minus 2 by 3 x raised to n in bracket a minus x to the power 3 by 2, this minus plus 2 into n divided by 3 integral x raised to n minus 1 into a minus x raised to 3 by 2 can be written as a minus x into a minus x to the power 1 by 2 dx. So which is equal to minus 2x raised to n divided by 3 into a minus x to the power 3 by 2. आधी a न मल्टिप्लाय करा. 2na upon 3 integral x raised to n minus 1 into a minus x to the power 1 by 2 dx. आता मायनस x न मल्टिप्लाय करा. हा minus 2n upon 3 इंटेग्रल x raised to n minus 1 into x raised to 1 म्हणजे x raised to n into in bracket a minus x raised to 1 by 2 dx, which is equal to minus 2 x raised to n upon 3 into a minus x raised to 3 by 2 plus 2na divided by 3, but if in is equal to integral x raised to n into a minus x to the power 1 by 2 dx, then I ला suffix n minus 1 which is equal to integral x raised to n minus 1 into ब्रॅकेट मध्ये a minus x raised to 1 by 2 dx, जे की आपण इथे आहे, इथे लिहिलं ते I ला suffix n minus 1 minus 2n upon 3 and this is nothing but in. आता ही जी शेवटची टर्म आहे त्याला लेफ्ट साइडला घ्यायचं आणि लेफ्टला in तर आहेच, मग in कॉमन काढायचं आणि ब्रॅकेट मध्ये लिहायचं 1 plus 2n upon 3 which is equal to ही पहिली टर्म जशाला तशी, ही दुसरी टर्म जैसे थे, और क्रॉस मल्टीप्लिकेशन करायचं 2n plus 3 divided by 3 into in which is equal to again राइट हँड साइडची पहिली टर्म as well as दुसरी टर्म जैसे थे. इथं 3 आहे डिनॉमिनेटरला, राइट हँड साइडला पहिल्या टर्मलाही डिनॉमिनेटरला 3 आहे, दुसऱ्या टर्मलाही डिनॉमिनेटरला 3 आहे. एक तर 3 न मल्टिप्लाय करा, नाहीतर तसंही ते कॅन्सल होणारच आहे. आणि म्हणून 2n plus 3 ब्रॅकेट कंप्लीट r ला सफिक्स n which is equal to minus 2x raised to n in bracket a minus x raised to 3 by 2 plus 2na into I ला सफिक्स n minus 1, जे की आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हा रिझल्ट आला. त्याच्या पुढे और in is equal to 2na upon 2n plus 3 into I ला सफिक्स n minus 1 minus 2x raised to n into a minus x raised to 3 by 2 divided by 2n plus 3. परंतु in म्हणजे काय आहे हो, और इंटेग्रल 0 to a. आता in is equal to आहे इंटेग्रल x raised to n into a minus x to the power 1 by 2 dx. आपल्याला काय करायचं आता, हेन्स 0 to a x raised to n
a मायनस एक्स रेस टू 1/2 dx विच इज इक्वल टू, दोन्ही साईडला लिमिट घ्यायचं. लेफ्ट हँड साईडला लिमिट घेतली फ्रॉम 0 to a. राईट हँड साईडला काय केलं, 2na अपॉन 2n प्लस 3 जैसे थे याला लिहिलं इंटेग्रल 0 to a x रेस टू n मायनस 1 इंटू a मायनस एक्स रेस टू 1/2 dx. याला मात्र when we substitute upper limit a instead of x, a minus a is 0, 0 multiply anything is 0, and when we substitute lower limit x is equal to 0, again 0 multiply anything is 0. That's why the second term will be 0. So which is equal to 2na upon 2n plus 3 integral 0 to a x raised to n minus 1 into in bracket a minus x raised to 1/2 dx. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. Now integrate 0 to a x square under root ax minus x square into dx, which can be written as x taken out common from under root, that is x raised to 1/2, x raised to 2, so x raised to 5/2. Integral 0 to a x raised to 5/2 under root a minus x into dx. आता इक्वेशन 1 मध्ये आपल्याला n इज इक्वल टू 5 ठेवलं तर आपल्याला याची व्हॅल्यूज मिळू शकते. सो 2 इंटू 5/2 यांची किंमत इंटू a डिवायडेड बाय 2 इंटू 5/2 प्लस 3 इंटेग्रल 0 टू a x रेस टू 5/2 मायनस 1 मीन्स 3/2 इन ब्रॅकेट a मायनस x रेस टू 1/2 dx. काय सबस्टिट्यूट केलेला आहे आपण, n इज इक्वल टू 5/2 कोणत्या इक्वेशन मध्ये, इक्वेशन नंबर 1. याला जर कॅल्क्युलेट केले तर 2 2 कॅन्सल, 5a अपॉन 2 2 कॅन्सल, 5 प्लस 3 8 इन ब्रॅकेट. आता आपल्याला n इज इक्वल टू 3/2 सबस्टिट्यूट करायचं. सो 2 इंटू 3/2 इंटू a अपॉन 2 इंटू 3/2 प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट इंटेग्रल 0 टू a x रेस टू n मायनस 1 होतं, 3/2 मायनस 1 म्हणजे x रेस टू 1/2 a मायनस x टू द पॉवर 1/2 dx. इथे आपण n इज इक्वल टू 3/2 सबस्टिट्यूट केलेला आहे इक्वेशन 1 मध्ये. सो विच इज इक्वल टू 5a अपॉन 8 पहिलेचा आहेच, हा 2 2 कटला, 3a अपॉन हा 2 2 कटला, 3 प्लस 3 6 इंटेग्रल 0 टू a x रेस टू 1/2 a मायनस x टू द पॉवर 1/2 dx. मित्रहो, आता याच्या नंतरचं कॅल्क्युलेशन जे आहे ते विथ द हेल्प ऑफ सबस्टिट्यूशन आपल्याला सहज करता येईल. पुटिंग x इज इक्वल टू a sin स्क्वेअर थीटा dx इज इक्वल टू 2 टाइम्स a sin थीटा, डेरिवेटिव ऑफ sin थीटा इज cos थीटा, डेरिवेटिव ऑफ थीटा इज d थीटा. सो विच इज इक्वल टू 2 sin थीटा cos थीटा म्हणजे यू नो दॅट sin 2 थीटा a sin 2 थीटा d थीटा. व्हेन x इज इक्वल टू 0 साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 0, थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स 0, म्हणजे आपल्याला थीटा इज इक्वल टू काय येते, 0 येते, कारण की साइन 0 इज 0. व्हेन x इज इक्वल टू a विल बी कॅन्सल आणि थीटा इज इक्वल टू π/2 म्हणजे 1 येते. साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 येते आणि म्हणून थीटा इज इक्वल टू आपल्याला π/2 येईल, कारण की 90 साइन 90 इज 1. मग आता हा 3 या 6 सोबत जर कटला तर काय राहील, 3 दोन्ही 6, 8 दोन्ही 16, 5 याचा वर्ग अपॉन 16. म्हणून आपण सुरुवात कुठून केली होती, इंटेग्रल 0 टू a x स्क्वेअर अंडर रूट ax मायनस x स्क्वेअर इंटू dx विच इज इक्वल टू 5a चा वर्ग अपॉन 16, कारण की हा 3 याच्या सोबत कॅन्सल झाला, 2 राहिलं, 8 दोन्ही 16 इंटेग्रल 0 टू π/2. आता x ची किंमत काय ठेवलेली आहे आपण, a sin स्क्वेअर थीटा म्हणजे a रेस टू 1/2 sin स्क्वेअर थीटा अंडर म्हणजे त्याला पॉवर 1/2 म्हणजे sin थीटा राहील, ब्रॅकेट मध्ये a मायनस a sin स्क्वेअर थीटा त्याला पॉवर 1/2 इनटू dx ची किंमत a sin 2 थीटा d थीटा. सो विच इज इक्वल टू हा a रेस टू 1/2 याच्यातून a जर कॉमन काढला तर त्याला पॉवर 1/2 म्हणजे a झाला आणि हा a म्हणजे a चा वर्ग झाला आणि हा a चा वर्ग म्हणजे a ला घात 4 झाला, which is equal to 5 a ला घात 4 upon 16 इंटेग्रल 0 टू π/2 हा sin थीटा
हा 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटाला रेस टू 1/2 म्हणजे कॉस स्क्वेअर थिटा त्याला पॉवर 1/2 2 कॅन्सल म्हणजे कॉस थिटा आणि साइन 2 थिटा डी थिटा. आता काय करू 2 न मल्टिप्लाय करू कारण की 2 साइन थिटा कॉस थिटा म्हणजे पुन्हा साइन 2 थिटा वापरता येते आणि 2 न डिवाइड करू. मग हा 16 होता तर हे 32 झाले 5 याला घात 4/32 इंटेग्रल 0 टू π/2 इथं साइन स्क्वेअर साइन 2 थिटा साइन 2 थिटा म्हणजे साइन स्क्वेअर 2 थिटा डी थिटा. सो विच इज इक्वल टू 5 याला घात 4/32 इंटेग्रल 0 टू π/2 साइन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला 1 मायनस कॉस 2 थिटा अपॉन 2 पण आपल्याला साइन स्क्वेअर 2 थिटा पाहिजे म्हणजे 2 न मल्टिप्लाय होईल म्हणजे 1 मायनस कॉस 4 थिटा अपॉन 2 येईल जे की इथं आलेला आहे इंटू डी थिटा बिकॉज साइन स्क्वेअर थिटा इज 1 मायनस कॉस 2 थिटा डिवाइडेड बाय 2 विच इज इक्वल टू 5 याला घात 4/64 कशाचं 64 झालं हो हे 32 दोन्ही 64 इन ब्रॅकेट इंटेग्रेशन काय झालं याचं थिटा मायनस साइन 4 थिटा अपॉन 4 फ्रॉम लिमिट 0 टू π/2 सो विच इज इक्वल टू 5 याला घात 4/64 इन ब्रॅकेट π/2 मायनस साइन 4 इंटू π/2 म्हणजे साइन 2π आणि साइन 2π इज 0 म्हणून 0 डिवाइडेड बाय एनिथिंग इज 0 आणि जेव्हा 0 ठेवाल तेव्हा थिटाच्या जागी बी 0 आणि साइन 0 इज 0 म्हणजे π/2 येते. मग हा which is equal to 5 पाय a ला घात 4 अपॉन 128 हे आलं तुमचं इंटेग्रल 0 टू a x स्क्वेअर अंडर रूट ax मायनस x स्क्वेअर इंटू dx ची व्हॅल्यू. मित्र हो आज आपण या लेक्चरसाठी इथेच थांबणार आहोत. धन्यवाद.